आदित्य तिच्या जवळ गेला आणि तिच्या कपाळाला किस करत म्हणाला, मला तुझ्या बाळाचा बाप व्हायचा आहे. सायली 2 मिनिटं त्याच्या शब्दांच्या जाळ्यात अडकली आणि मग तिचे डोके हलवून चेहरा करून आदित्यची नकल करत म्हणाली, आत्ता बोला, आय जोकिंग सोना. तिची इंग्लिश ऐकून आदित्य खूप जोरात हसला. तोंडावर हात ठेवून त्यानं त्याचं हसू आत दाबलं. नो नो माय सोना, युअर पती इज नॉट जोकिंग. अच्छा तर यू वॉन्ट टॅडी माय छोटे छोटे बेबीज. सायली पुन्हा तुटक्या फुटक्या इंग्रजी बोलली आणि आदित्यला त्याचे हसू आवरता आले नाही. कसे तरी स्वतःवर नियंत्रण ठेवून तो पुढे बोलला, हो सोना, आपण पक्का बाळाचा विचार करू. खरंच? कधी? पुढच्या वर्षी नक्की. सायलीने त्याच्याकडे एवढ्या रागाने बघितलं की तिच्या बसमध्ये असते तर तिने आदित्यला गळा दाबून हवेत लटकवले असते. पण काही बोलण्याऐवजी सायलीने त्याच्याकडे टक लावून पाहत तिने साड्या उचलून पलंगावर फेकायला सुरुवात केली. अरे अरे, काय झालं? आता कुठे चालली आहेस? आता मी तुझं ऐकलं, पण पुढच्या वर्षी बाळ करायचं ना? मग मी पुढच्या वर्षीपर्यंत परत येईल. सायली सुटकेसमध्ये साड्या भरताना म्हणाले. अरे असं कसं काय? मी आत्ताच सांगितलं की माझी इव्हेंट आहे 3 दिवसात. मी तुझ्याशिवाय जाणार नाही. आदित्य खुल्या सुटकेसच्या काठावर हात ठेवत म्हणाला. हो तर मग गाडी पाठवा, मी गावाकडूनच येईल. कार्यक्रमानंतर परत जाईन. सायलीने त्याच्याकडे न बघता अतिशय नम्रपणे सांगितले आणि बांगड्या दुरूनच सुटकेसमध्ये टाकल्या आणि तिच्या हाताने सुटकेच्या दुसऱ्या उघड्या भागावर मारले. बिचारा आदित्य, जो सुटकेच्या काठावर हात ठेवून उभा होता, तो वेदनेने ओरडला. सुटकेचे झाकण थेट त्याच्या तळहातावर पडले. आई! आदित्य जोरात ओरडला. सायलीने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले आणि ती परत सुटकेस पॅक करू लागली. अरे तू कसली बायको आहेस? तुझा नवरा वेदनेत आहे आणि तू अजूनही पॅकिंगमध्ये व्यस्त आहेस. आदित्य दुसऱ्या हाताने त्याचा हात दाबत बिचारा चेहरा करत म्हणाला, मी सांगितले होते तुम्हाला इथे हात घालायला. जाऊन तुमचं काम का करत नाहीस? मला त्रास देऊ नका. मी उद्या सकाळी सुयशसोबत जाईन. सायलीने सुटकेस बंद केली आणि परत अल्मिराच्या दिशेने वळली. आदित्यने बनवलेले सर्व किल्ले उद्ध्वस्त होताना दिसत होते. कालपर्यंतचा सिंह बायकोसमोर गोंधळलेल्या सशासारखा झाला होता आणि सेपूट इकडून तिकडे हलवत तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. अरे अशी कशी जाशील? आदित्य हातावर तोंडाने फुंकर घालत उडी मारून अलमारीसमोर उभा राहिला. ते उद्या सकाळी पहा. सोना, बघ माझ्याकडे, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. आदित्यने आपल्या प्रेयसीला दूर जाण्यापासून रोखण्यासाठी पुढचा बाण टाकला. काय? आता काय आहे? सायली कमरेवर दोन्ही हात ठेवून उभी होती. बाबू, लग्न झाल्यापासून आपण दोघं कुठेही फिरायला गेलो नाही. मी विचार करत होतो बँकॉकला जावे. सायली थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली आणि मग तिच्या कामात व्यस्त झाली. बँकेत कोण फिरायला जातं? तिथे तर पैसे जमा करायला जातात. मला इतकी पण मूर्ख समजू नका. आदित्यने त्याच्या डोक्यावर मारून घेतले. बँक नाही सायली, बँकॉक. ते थायलंडमध्ये आहे. खूप सुंदर आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं मोठं शहर आहे. आदित्य मोबाईल घेऊन तिच्याकडे धावत आला. थांब, बघ मी तुला दाखवतो. आदित्यने पटकन गुगलवर बँकॉक सर्च केले आणि सगळ्यात आधी आलेले पिक्चर सायलीसमोर केलं. हे बघ किती सुंदर आहे ते. सायलीच्या भुवया उंचवल्या. दोन्ही हाताची छातीवर गडी बांधून ती उभी राहिली. तुम्हाला तिथे काय पाहायला जायचं आहे ते सगळं मला समजत आहे. अरे यात काय समजायचे? सगळेजण हेच बघायला जातात. हा समुद्रकिनारा बघ. हा. आदित्यने फोन स्वतःकडे वळवला आणि त्याला धक्काच बसला. पहिल्याच फोटोत बिकनी घातलेल्या 2 मुली समुद्रकिनारी उभ्या सनबाथ घेत होत्या. पर्वत, समुद्र आणि नद्या तर आपल्या देशात पण आहेत. पण तुम्हाला या नग्न मुली पाहायच्या असतील. रुमाला एवढ्या कपड्यात गुंडाळलेल्या. सायलीला राग आला. अरे नाही, अजिबात नाही. तू माझ्यासोबत असताना मी यांना का पाहीन मेरी जान? पण खरंच माझ्यावर विश्वास ठेव. ही खूप सुंदर जागा आहे. मला नाही जायचं. जे सुख माहेरी आहे ते इतरत्र कुठेच नाही. सायली पुन्हा तिचे सामान व्यवस्थित करण्यात व्यस्त झाली. सायली, बँकॉकमध्ये खूप उंच आणि सुंदर इमारती आहेत. तिथला सुंदर बीच आहे आणि तिथले नाईट लाईफ खूप सुंदर आहे. नवीन लोकांना भेटून खूप आनंद होतो. तिथल्या बीचवर कॅन्डल लाईट डिनर करण्याची मजा काही वेगळीच आहे. आणि माहीत आहे,
थाई क्युझिन किती अमेझिंग आहे. असेल बँकॉकमध्ये समुद्र, आमच्या गावातील तळ्यापेक्षा सुंदर नसेल. माहीत आहे, तळ्याच्या काठावर लावलेली रातराणी रात्रीची जेव्हा फुलते तेव्हा संपूर्ण गाव सुगंधित होतं. आणि उंच उंच इमारती तर इथे पण आहेत. मग तिथे जाण्यासाठी पैसे कशाला घालवायचे? नवीन लोकांना भेटण्यापेक्षा जुन्यांना पुन्हा पुन्हा भेटणं चांगलं. त्यामुळे नाती अधिक घट्ट होतात. उद्या अडीअडचणीला गरज पडेल तेव्हा नातेवाईक मदतीला येतील का त्या बँकॉकच्या पर्यायी येतील तुमच्या मदतीला. आणि राहिली गोष्ट कॅन्डल लाईट डिनरची, तर गावात नेहमी रात्रीच्या जेवणाच्या वेळी लाईट बंद होतात म्हणून आम्ही कंदील पेटवून खातो आणि आमचा कंदील डिनर भारी आहे. आणि राहिली गोष्ट तुमच्या परदेशी जेवणाला, तर काय बोलतात ते, क्वीन होय क्वीनची, तर माझ्या आईपेक्षा कोणतीही क्वीन चांगले जेवण बनवू शकणार नाही. धाराशाही होय. आमच्या भोळ्या सोनाने आदित्य बाबूच्या शीशमहलसारख्या बँकॉकी स्वप्नांना जमिनीवर असे आपटले होते की तुकडे गोळा करण्याचीही आशा नव्हती. बरं, स्वर्गाचा मोहसुद्धा स्त्रीला तिच्या माहेरच्या घरी जाण्यापासून रोखू शकत नाही हे सिद्ध झालं होतं. जरी यमराज स्वतः पृथ्वीवर येऊन म्हणाले की इंद्राने आपला दरबार तुझ्यासाठी लावला आहे, अप्सरा नाचत आहे, सर्व मनोकामना पूर्ण करणारे कल्पवृक्ष तुझी वाट पाहत सुकत आहेत, तरी एक स्त्री प्रथम आपल्या माहेरहून घ्यायला आलेल्या व्यक्तीला आधी पाणी देईल आणि यमराजाला म्हणेल, थोडं थांबा, मी माझ्या आईला भेटून परत येते. इतर कोणाबद्दल तर माहीत नाही, पण निदान सायली तरी हेच बोलेल. आता आदित्यकडे दुसरे कोणतेही ब्रह्मास्त्र उरले नव्हते जे सायलीला तिच्या माहेरच्या घरी जाण्यापासून रोखू शकेल. त्याने पटकन सुटकेची जीभ बंद केली. ठीक आहे, आज जेवायला काय बनवले आहे? आदित्यने वाकडा चेहरा करून विचारलं. भाजलेलं कारलं आणि तुरीची डाळ. तुला माहीत आहे की मला कारलं अजिबात आवडत नाही. मग तुम्हीच तर बोलले होते आज सुयेशच्या आवडीचे खाईल. सायलीने बाल्कनीतून सकाळचे धुतलेले कपडे काढले आणि एक एक घडी करून कपाटात ठेवू लागले. नाही, मी नाही खाणार. जा, मी आज जेवणारच नाही. सायलीने त्याचा टी शर्ट आणि लोअर त्याच्यावर फेकला आणि बोट दाखवत म्हणाली, चुपचाप हात आणि तोंड धुवून 10 मिनिटात खाली या. बँकॉकच्या पर्याय येणार नाही तुम्हाला मेणबत्तीच्या उजेडात खाऊ घालायला. तुमच्या नशिबात मीच आहे. नाही, मी नाही जेवणार. शांतपणे चला. मी नाही आलो तर सकाळी तुमच्या कपड्यात बारीक केलेली लाल मिरची पावडर टाकीन. मग पूर्ण घराभोवती नाचत फिराल. मोठे आले, चला गुपचूप. सायली तिचे लांब सडक काळे केस हलवत खाली आली. ही मुलगी केसांबरोबर तिची वागणूक पण बदलून आली. वेदिका बनण्याचा शौक चढला आहे हिला. एक मिनिट, मी काय म्हणालो? शौक आदित्य, शौक. हे काय होत आहे माझ्यासोबत? मी हिला माझ्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आता असं वाटतंय की एक दिवस मी मेड सायली बनणार आहे. इकडे अक्षय भाईसाहेब हैराण परेशान घरात घुसले. पुढे मिळणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याबद्दल बेखबर अक्षयभाई फक्त त्यांच्या बायकोच्या नावाने ओरडत होते, वेदिका, ए वेदिका. अक्षयच्या आवाजाने हॉल गुंजत होता. वेदिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अक्षय वेड्यासारखा धावत पायऱ्यांकडे आला. तेवढ्यात त्याने सायलीला पायऱ्या उतरून किचनकडे जाताना मागून पाहिले. आता हुलिया असा होता की कन्फ्युजन होणारच होते. सो अक्षय भैया धावले. वेदिका, तू उत्तर का नाही देस? असे म्हणत अक्षयने सायलीचा हात धरला आणि तिला मागे वळवले. आई, मम्मी. सायलीला पाहताच अक्षय भैया जोराने ओरडले. सायली, ही तू आहे की माझ्या डोळ्यांचा धोका? अक्षयच्या डोळ्यांच्या भावल्या आश्चर्याने मोठ्या झाल्या होत्या. सायली मोठ्या स्टाईलने चालत त्याच्याजवळ आली. हा तुमच्या डोळ्यांचा धोका नाही डिअर भाऊजी. आता मी स्टायलिश झाले आहे. काय झाले आहे ना? काय झाले आहे ना, सांगा. सायलीने खांद्यावर आलेले केस एका बोटाने मागे फेकले. माहीत नाही असे करायला ती कुठून शिकली होती. अक्षयने दातांमध्ये बोट चावले. बाप रे, वेदिका कुठे आहे? वर तुझी वाट पाहत आहे. सायली भुवाया उंचावत वरच्या मजल्यावर तिच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाली, वर. अक्षयने कन्फर्म करण्यासाठी पुन्हा विचारलं, हा बाई, वर. आता किती वेळा विचारणार? जा. बिचारा अक्षय आपल्या पत्नीच्या संभाव्य रूपाची कल्पना करत पायऱ्या चढू लागला. अरे देवा, सायलीसारख्या सुसंस्कारित मुलीची ही अवस्था असेल तर माझीवाली आधीच खूप बिंदास आणि खोडकर आहे. तिचे तर संस्काराशी काही देणे घेणे नव्हते. ती आधीच नावाला कपडे घालायची, मग आता काय?
अरे देवा, नाही, मला असे दिवस दाखवण्याआधी वर घे. अक्षय हळूहळू बोटे लॉक करून वर जात होता. अक्षयने दार ठोठवण्याआधीच दार आपोआपच उघडले आणि समोरचे दृश्य अक्षय भैयाला सायलेंट हृदयविकाराचा झटका देण्यासाठी पुरेसे होते. तुम्ही आले? वेदिकाने हातभर लांबीचा घुंगट घालून चेहरा झाकला होता. ओह सॉरी. तुम्ही कोण? असं काय बोलताय तुम्ही स्वामी? मी तुमची धर्मपत्नी, तुमची एकमात्र अर्धांगिनी श्रीमती वेदिका अक्षय इनामदार. तुम्ही मला ओळखले नाही? असं म्हणत वेदिकाने लाजून तिचा पदर उचलला आणि लाजून दातांमध्ये बोट दाबली. हा चेहरा तर माझ्याच बायकोचा आहे, पण हे संस्कार? वेदिका, तू हे कोणाकडून उद्धार घेऊन आली आहेस? अक्षयला अजूनही चक्कर येत होती. काय बोलत आहात तुम्ही नाथ? संस्कार ही स्त्रीची लज्जा आहे, मर्यादा आहे आणि तिची लाज तिचा खरा अलंकार आहे. सायली बोटे मोडत खांदे वर करत लाजत म्हणाली. अरे सुसंस्कृत बाई, बोर्डाच्या पेपरमध्ये एवढी मराठी लिहिली असती तर तुला 100पैकी 200 मार्क्स मिळाले असते. मास्तरजींनी स्वतः तुला खांद्यावर घेऊन घरी सोडले असते. अक्षयच्या टोमण्याने वेदिकाच्या भुवया उंचवला. तिने थोडा हात लांब ओढला, साहजिकच अक्षयच्या पाठीवर उठवण्यासाठी. मग तिच्या लाजिरवण्या सुसंस्कृतपणाला हे सहन झाले नाही. द्या ना, मी तुमची बूट काढते. वेदिकाने अक्षयला बेडवर ढकलले आणि त्याचा पाय धरून त्याला वर केले आणि त्याचे बूट काढू लागली. अरे अरे, काय करतेस? वेडी आहेस का? वेदिकाने मोठ्या स्टाईलने त्याच्याकडे पाहिले. तिने बूट काढून हवेत फेकले आणि खांद्याला धक्का देऊन बेडवर पाडले आणि ती स्वतः पलंगावर उडी मारून त्याच्यावर आली. वेदिका, मी तुला काही विचारू का? खरं सांगशील का? विचारा की, मी कधी थांबवले आहे? वेदिकाने अतिशय मादक आवाजात उत्तर दिले. भांग तर पिली नाही ना तू आणि सायलीने? या गेटअप सोबतच तुम्ही एकमेकींचे संस्कार देखील चेंज केले. तुम्ही पण ना, काय मस्करी करताय? बोलता बोलता वेदिकाने अक्षयच्या छातीवर एक जोरदार ठोसा मारला. दोन्ही हातांनी छाती दाबत अक्षय वेदनेने ओरडला. नाही नाही, तू माझीच बायको आहेस. त्या गेटअपमध्येही तू ठोसे इतके जोरात पडत होते. त्याची तीव्रता कमी झाली नाही. तुम्ही खूप निर्लज्ज आहे. वेदिका पुन्हा तिचा पदर तोंडात घालून लाजली. मी तुला पहिल्यांदाच घरात सामान्य इतके कपडे घातलेले पाहिले आहे. साडी, तीही पूर्ण 5 मीटर लांबीची. अरे एवढ्यात तर तुझे 2-3 वर्षाचे कपडे बनले असते. वेदिकाचा पाय ओढण्यात अक्षय कोणतीही कसर सोडत नव्हता. जर वेदिकाच्या बसमध्ये असते तर तिने या गोष्टीवर त्याला एक जोरदार ठोसा मारून त्याचे दात काढले असते. पण सध्या ती तिच्या संस्कारी मोडमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नव्हती. जा बरं तुम्ही. मन तर करते या बोलण्यावर तुमच्या मणक्यात एक बुक्का टाकावा, पण जाऊ द्या बेबी. अक्षयने तिचा हात ओढून तिच्या छातीशी घट्ट मिठी मारली. धक्क्याने वेदिकाच्या साडीचा पदर खाली पडला. अक्षयचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर यायला हातात झाला होता. वेदिकाच्या ब्लाऊजच्या काठाच्या थोडं वर अगदी सुंदर अक्षरात अक्षय लिहिले होते. अक्षयने एका झटक्याने तिला सरळ केले. तिच्या ओठांवर मोठं हसू पसरलं. हे काय आहे वेडे? तुमचं नाव? ते तर मला माहीत आहे. तू माझ्या नावाचा टॅटू काढला आहेस आणि तोही इथे? हो का? आवडला नाही का तुम्हाला? वेदिकाने त्याला परत बेडवर ढकलले आणि त्याच्यावर आली. वेदिका. अक्षयच्या घशातून आवाज निघत नव्हता. वेदिकाने त्याच्या ओठांवर बोट ठेवले. अक्षयने पटकन तिचं मनगट पकडून तिला उलटवलं आणि स्वतः तिच्यावर आला. मला लाखो वेळा शिव्या दिल्या तरी मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. करत तर आहे. मी काही बोलू का? बोलण्याचा प्रयत्न आणि ते रोमानी वातावरण यामुळे अक्षयचा आवाज आणखी जड झाला होता. तू खूप सुंदर दिसत आहेस, खूप जास्त. त्याने मागून तिच्या केसात हात धरला, मुठीत धरले आणि तिचा चेहरा थोडा वर केला आणि उत्कटतेने तिला किस करू लागला. वेदिकाने डोळे मिटले होते. तिने अक्षयच्या कमरेभोवती त्याचा शर्ट मुठीत दाबला होता. अक्षय न थांबता तिच्या पापण्यांपासून तिच्या ओठांवर, मानेवर आणि छातीपर्यंत सतत त्याच्या ओठांच्या खुणा सोडत होता आणि वेदिका उसासे टाकत होती. तिचे बांगड्यांनी भरलेले हात त्यांच्यातील जवळकीचा पुरावा देत आवाज करत होते. वेदिका त्याच्यासोबत कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत हरवली होती. तू नेहमी अशीच का राहत नाहीस वेदिका? माहीत आहे तू किती सुंदर दिसतेस? वेदिका, जिची अर्धी साडी आता अंगावरून निघून पलंगाखाली जमिनीवर पडली होती. ती हळूच बोलली. किती?
अक्षयने पटकन तिला पकडले आणि पुन्हा एकदा तिचे ओठ त्याच्या ओठात घेतले. खाली सुयश आणि आदित्य दोघेही जेवणाच्या टेबलावर बसले होते. सायलीला पाहून सुयशच्या हावभावातून तो फारसा आनंदी नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. पण आदित्यला हसत बोलत बघून त्याच्यासमोर काहीच बोलता येईना. शेवटी नवऱ्यालाच काही प्रॉब्लेम नसताना मग आपण बोलून आपली जीभ का खराब करायची. मग भाई, कसा गेला आजचा दिवस? घरात कंटाळा तर आला नाही ना? अरे नाही जिजा, मी दिवसभर मग गादीवर पसरून टी व्ही पाहतोय. खूप मज्जा आली जिजा. आधी मला वाटलं खोलीची भिंतच काळी आहे. मग कळलं की हा ससुरा टी व्ही आहे. खूप मोठा आहे. भिंत पूर्ण झाकून टाकली. म्हणजे तू आज दिवसभर फक्त टी व्ही पाहिला? हो, अजून काय करणार? तुम्ही आणि छोटे भाई दोघे ऑफिसला गेले. सोना आणि वेदिका पण नटाफट्टा करायला गेल्या. मग मी एकटा काय करू? सोनाला विचारले मी जातो, तर ती म्हणाली आजच्या दिवस थांब, उद्या सकाळी मी पण येते. म्हणून मी थांबलो. आता आम्ही उद्या सकाळी लवकर निघू. आदित्यच्या हातातला घास हातातच थांबला. एकतर कारलं. हातात कारल्याच्या भाजीसोबत रोटीचा घास. आदित्यला सुयशचे बोलणे ऐकून एकदम कडू लागत होतं. अबे साले, का बोले जिजा? मी म्हणालो साले साहेब. सोनाचं आता मन नाही गावाला जायचं. ती म्हटल्यावर मी स्वतः येऊन तिला सोडेल. तू कशाला त्रास घेतोय? कोण म्हणाले माझी मन नाही? मला जायचं आहे. मी तर माझं सामान पण भरलं आहे. सायली चेहरा करत म्हणाली. अरे यात कसला त्रास आहे जिज्जा? काय पारक्यासारखं बोललात? ती माझी बहीण आहे. मला काही त्रास होणार नाही जिज्जा. तुम्ही काळजी करू नका. सुयश आनंदाने बोटे चाटत म्हणाला. वा सोना, कारलं तर एकदम चविष्ट आहे. वा, मजा आली. आदित्य त्याला अशा नजरेने पाहत होता. आत्ता खाईल, तेही कच्चा खाईल. तोपर्यंत अक्षय आणि वेदिकाही खाली आले होते. दोघांची नजर अजूनही एकमेकांशी भिडलेली होती. अक्षयने घसा खाकरत विचारले. अरे भाई, कोण कुठे चाललंय? मगातून पाणी ग्लासात ओतताना सुयश म्हणाला. काही नाही बाई, सोना उद्या माझ्यासोबत येणार आहे ना? तेच बोलत होतो. जर वेदिका दीदीलाही सोबत यायचं असेल तर तिलाही घेऊन जातो. काय वेदिका, बोल. नाही, मी कुठेही जाणार नाही. वेदिका खुर्चीवर बसत शांतपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणातच नाहीसे झाले होते. का नाही वेदिका? मी वेदिका हळूच जेवणाची भांडी स्वतःकडे ओढत म्हणाली. काय? अरे पुढच्या आठवड्यात माझा पहिला करवा चौथ आहे ना. मी फक्त माझ्या पतीसोबतच साजरा करेन. वेदिका हसत अक्षयकडे पाहत बोलली. धन्यवाद.